पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. Hello everyone, my name is Chetan Naik and I am from Pisoli, Pune. I have completed my data analyst course through Puneri Pattern at Magarpatta. I have learned many programming languages, SQL, Excel, Power BI and Python and Tableau. And after that I have learned to make visuals through data, turn raw data into meaningful insights and turn them into interactive reports, dashboards, and use them in any databases to perform in. After that I have got placed in Pune based software company, and thank you Puneri Pattern for giving us the opportunity. आपले स्टुडंट आहेत चेतन नाईक. आज यांचं प्लेसमेंट झालेलं आहे पुण्यातल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये. खूप छान दिवस आहे आजचा. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की IT मध्ये मला चांगला जॉब मिळावा, पण आज आपल्या स्टुडंटला जो जॉब मिळाला आहे तर त्याच्यामागे त्यांनी काय एफर्ट टाकलेत, काय त्यांनी अभ्यास केला आहे किंवा काय पद्धतीने त्यांनी त्यांचं प्लॅनिंग नियोजन केलं आहे, हे सगळं आपल्याला आज बघायला भेटणार आहे. चला तर मग स्टोरीला स्टार्ट करूयात. सो चेतन, आज कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय मॅम. असं वाटतंय की माझी एक ड्रीम होती की IT कंपनीमध्ये मला जॉब भेटेल, पण आज ती सक्सेसफुल झाली. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. आई वडिलांना काय वाटतं आज? आईवडिलांना जेव्हा मी मम्मीला सांगितलं की मला जॉब भेटले, ती तर खूपच खुश झाली. आणि पप्पांना मी सांगितलं नाही, पण आता जेव्हा मी घरी जाईल तेव्हा पप्पांना, संध्याकाळी ते आता कामात असतील, मग संध्याकाळी जाऊन त्यांना मी बोलेल. बरं, काय करतात आई बाबा तुमचे? माझी मम्मी हाऊसवाईफ आहे आणि पप्पा एम्प्लॉय आहेत कंपनीमध्ये. अच्छा, गुड. आणि तुम्ही एकुलते? नाही मॅम, मोठा भाव आहे, एल्डर ब्रदर. बरं, तो काय करतो? तो मॅम BPOमध्ये काम करतो. अच्छा, म्हणजे तो पण वर्किंग आहे. खूप चांगली गोष्ट आहे. चेतन, मला हे सांगा की पुणेरी पॅटर्न आणि जी टीम आहे यांच्याकडून तुम्हाला काय गोष्टी शिकायला भेटल्या ज्याच्यामुळे तुम्हाला आज हे यश मिळतंय? सगळ्यात पहिलं मॅम, जेव्हा मी आलतो माझ्या फ्रेंडसोबत, तेव्हा मला माहिती नव्हतं की डेटा ॲनालिटिक्स अशी एक फील्ड आहे जे फ्रेशर्सला जास्त म्हणजे डेव्हलप होतात. मग मी पण तेव्हा फ्रेशरच होतो आणि माझ्यासोबत एक फ्रेंड पण होता. मग आम्ही दोघे, मग ते सर होते ते, त्यांचं नाव नाही माहिती मला, त्यांनी मला फुल म्हणजे गायडन्स दिलं की काय होऊ शकतं, तुम्ही आता काय प्रिपरेशन करू शकता, एकदम फोकस, आणि काय तुम्ही फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही हे कोर्स कराल त्यानंतर तुम्हाला काय बेनिफिट्स होतील. मग ते आम्हाला त्यांनी सांगितलं. मग आम्ही ते डिस्कस केलं, आम्ही घरी जाऊन पण डिस्कस केलं. मग ते माझी फॅमिली म्हणाली की तू कर, काही हरकत नाही, आम्ही आहे तुझे मागे. ग्रेट, म्हणजे घरच्यांनी पण सपोर्ट केला. हो मॅम. ओके, खूप चांगली गोष्ट आहे. तर मला हे विचारायला आवडेल की डेली तुम्ही जे टेक्निकलचे सेशन केले, तर ते लेक्चर्स आणि जे ऑनलाईन यूट्यूबवर असतात लेक्चर, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? ह्याच्यामध्ये मॅम डिफरन्स तर म्हणजे ऑनलाईन तर एवढं जास्त डिफरन्स नाही, पण एकदा आम्ही क्लासमध्ये आलो ना, मग त्यांना जरा क्लाससमोर बोलून म्हणजे आपलं स्वतःचं प्रेझेंटेशन करून ते आम्हाला बेनिफिट होतं इंटरव्ह्यूसाठी. आणि ऑनलाईन बघून ते मग सर्च वगैरे केलं, मग ते जास्त हेल्प नाही होत. म्हणजे ऑनलाईनमध्ये तुम्ही विचारू नाही शकत? हो, येस, डाऊट्स काय असले. ओके, आणि मग तुम्ही क्लास कसा केला? क्लासरूममध्ये इथे येऊन केला की ऑनलाईनमध्ये? स्टार्टिंगला मॅम मी ऑफलाईनच येत होतो. बरं. पण नंतर जेव्हा मला ट्रॅव्हलिंगचा इश्यू होत होता, मग मी ऑनलाईन सुरुवात केली. ओके, म्हणजे तुम्ही तरी पण मॅम मी डाऊट वगैरे मी विचारले होते. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. बरं, आपलं जे ट्रॅक्टर ॲप्लिकेशन आहे जे आपण वापरतो आपल्या सगळ्या सेशनसाठी, त्याची तुम्हाला कशी हेल्प झाली? मॅम ट्रॅक्टो ॲप्लिकेशन काय मॅम, मी जेव्हा माझ्या स्टडीचं म्हणजे मी सांगतो, जेव्हा मी सकाळी उठलो, फ्रेश झालो, मग ते ट्रॅक्टो ID ओपन करून मी पहिलेचे व्हिडिओज बघायचो, रेकॉर्डेड व्हिडिओज, मग लाईव्ह सेशन वगैरे, ॲप्टिट्यूड टेस्ट पण द्यायचो वीकमध्ये 2दा. ते मग खूप हेल्प झालं मॅम. बरोबर. म्हणजे बघा, या सगळ्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांसाठी बनलेल्या आहेत त्याचा फायदा पण घेता आला पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही माहीत नाही आहे की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एक्झाम तुम्ही देऊ शकता, रेकॉर्डिंग सेशन बघू शकता, लाईव्ह बॅचसुद्धा जॉईन करू शकता. तर हे सगळे प्रोव्हिजन आहेत, प्रत्येकाने त्याचा फायदा घेतला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माझे जे लेक्चर असतात पुणेरी पॅटर्नमध्ये, 15 डेजचे इंटरप्रिपरेशन असेल किंवा सॅटर्डेचे सेशन असतील, तर हे तुम्हाला कसे फायद्याचे ठरले? सगळ्यात पहिलं मॅम, फर्स्ट डे 15 डेज तर ते ग्रुप डिस्कशन असतो. मग पण मी मॅम कधी ऑफलाईन आलो, 2-3दा आलो, पण ती मला जमत नव्हतं, म्हणजे जरा शाय फील करत होतो मी. ओके. मग मी माझ्या फ्रेंड्सला मग जाणून घेतलं की असं आहे. मग मी फ्रेंड्ससोबत मी मॅम ते ग्रुप डिस्कशन मला
परवडलं मग मी ते करून गेलं मॅम. गुड. म्हणजे आपल्या चांगल्या फ्रेंडचा जरी ग्रुप असेल तरी पण आपण प्रॅक्टिस हो. करू शकतो. ॲट द एंड ते जास्त महत्त्वाचं आहे. तर आज आपल्यासमोर असे खूप सगळे महाराष्ट्रातले मुलं आहेत, पालक आहेत की ज्यांना आज पहिला जॉब मिळत नाही किंवा त्यांना मिळवायचा आहे. तर त्यांना तुम्ही काय प्रेरणा द्याल आज? घरी म्हणजे एकदा कष्ट केलं ना मग ते होऊनच जातील. म्हणजे घरी बसून काय होणार नाही, तुम्हाला काहीतरी करायलाच लागेल. कोणत्याही फील्डमध्ये, आय टीमध्ये नाही, कोणत्याही फील्डमध्ये तुम्हाला करायचं लागेल, कष्ट करायचं लागेल. कष्टाशिवाय पर्याय नाही. नाही. खूप चांगली गोष्ट आहे. चालेल. सो आज खूप छान वाटते पुणेरी पॅटर्न आणि टीमला आज तुमचं यश बघून. बिग हँड फॉर हिम. चालेल, अभिनंदन आमच्या सगळ्या टीमकडून. थँक्यू मॅम.